MPSCची परीक्षा उत्तीर्ण होऊनही स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. मात्र MPSCचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आल्याचे पाहायला मिळत आहे. आजच्या यादीमध्ये स्वप्नील लोणकरचे नाव लागल्याने त्यांच्या पालकातून संताप व्यक्त होत आहे. आज आपल्याशी बोलण्यासाठी स्वप्नीलचे वडील आहेत. सर, नेमकी काय तुमची भावना आहे? आमची भावना अशी आहे की एकतर MPSCने 6 महिन्यापूर्वी अगोदरच जर हे डिक्लेअर केलं असं जर नक्कीच माझा मुलगा त्यांनी आत्महत्या नसती केली. तर MPSCच्या सवळ्या गोंधळामुळं माझ्या मुलांनी आत्महत्या केलेली आहे. आणि MPSCच्या माध्यमातून एक माझ्याकडं लेटर पण आहे महाराष्ट्र आयोगाचं की त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख करून आलेला आहे. ताणतणावातून नोकर भरती न झाल्यामुळे त्याने आत्महत्या केली हे MPSCचं लेटर असूनसुद्धा परत MPSC माझ्या मरण पावलेल्या मुलाच्या नावावरती आज मुलाखतीचं म्हणजे नाव डिक्लेअर करतं आहे. म्हणजे अख्खं महाराष्ट्रभर हे गाजलेलं प्रकरण असूनसुद्धा हे MPSCच्या रेकॉर्डला कुठेही स्वप्नील लोणकर मरण पावलेलं त्यांच्या रेकॉर्डला नाही. म्हणजे हा आपल्याला एक सावळा गोंधळ आपल्याला पाहायला मिळतो. आणि माझ्या मुलाच्या मुलाखतीसाठी आज लेटर काढलं म्हणजे MPSCचा हा सगळा गलथान कारभार हा खूप चुकीचा आहे. MPSCने सुधारावं आणि MPSCने आमच्या जखमेवरती मीठ चोळायचा प्रयत्न करू नये. आज स्वप्नील जिवंत असता तर आज जर स्वप्नील जिवंत असतं तर त्याला खूप आनंद झाला असता, आम्हालाही खूप आनंद झाला असता. हाच विषय 6 महिने अगोदर व्हायला पाहिजे होता. तरीसुद्धा स्वप्नील गेल्यानंतर या विषयाला 5.5 महिने लागले. खरं तर 5.5 महिने लागायचं कारण नव्हतं. हे या पूर्वीच 2 महिन्यापूर्वी अगोदरच हा सगळा विषय होणं अपेक्षित होतं. गेल्यानंतरसुद्धा 5.5 महिन्यानंतर आज हे MPSC जागा होतं आहे आणि आज मुलाखतीच्या तारखा डिक्लेअर करतं आहे. या पूर्वी जर केलं असतं तर हे माझ्या स्वप्नीलसारखे अनेक स्वप्नील काही गेले असतील, परंतु ते असे अजून उजेडात आलेले नाहीत. असे कित्येक आईवडिलांचे संसार उद्ध्वस्त झालेत. MPSCने थोडासा सावळा गलथान कारभार जरा सुधारावा आणि अशा काही कुटुंबियांच्या जखमेवरती मीठ चोळायचं काम करू नये, माझी कळकळीची विनंती आहे. याविषयी सरकारला काय सांगायचं मग? सरकारला मला अशी एक सांगायची इच्छा आहे की खूप साऱ्या जागा रिक्त आहेत. मध्ये पण आपल्याला डिक्लेअर केलं होतं की साधारण 2-2.25 लाख काही जागा शिल्लक आहेत. आता हे जे बाकीचे जे विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांना मी माझ्या स्वप्नीच्या रूपात पाहतो. तर या सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्या काही शिक्षणाच्या मानाने जे काय असेल त्याप्रमाणे त्या मुलांना भरती करून घ्यावं, त्यांना रुजू करून घ्यावं. आम्हालाही त्यात आनंद वाटेल की स्वप्नीलच आता नवीन भरती झाल्यामध्ये माझा स्वप्नील आहे हे मला असं मी धरून चालेल. तर सरकारने शक्यतो या मुलांसाठी लवकरात लवकर भरत्या वगैरे कराव्यात. फक्त मुलाखत घेऊन परत 1-2 वर्ष थांबू नये. मुलाखत झाल्यानंतर थोड्याच कमी कालावधीमध्ये मुलांना रुजू करून घ्यावं. एकूणच MPSC बाबत स्वप्नीलच्या वडिलांनी नाराजी व्यक्त केली असून MPSCने आपला कारभार सुधारावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. प्रशांत श्रीमंदिलकर, लेट्सअप मराठी, पुणे.